बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या शासकीय मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात अँब्युलन्स वाहक चालक चैतन्य भोसले याला कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले असून या घटनेमुळे भोसले यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। भोसले यांनी कोरोना कालावधीत जीवाची पर्वा न करता अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम केले असून गेल्या 3 महिन्यापासून त्याचा पगार थकवण्यात आल्याने मेडिकल कॉलेजमधील ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले। उपोषणाला बसताना मात्र भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित मामा यांनी मला न्याय द्यावा अशी मागणी केली। मात्र येथील रुग्णालयातील कर्मचारी राम जाधव हा खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या पेशंटच्या नावाने कमिशन घेतो। मात्र अशी लोक या रुग्णालयात चालतात। मात्र चांगल्या लोकांना जाणीवपूर्वक कामावरून कमी करण्यात येते असा आरोप देखील भोसले यांनी केलाय। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणात लक्ष घालणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय। माझं नाव चैतन्य रावसाहेब भोसले, मी राहणार निरावागच। इथं साधारणपणे 4.5 वर्षापासून काम करत आहे। कोविड मध्ये सुद्धा काम केलेलं आहे 6000 पासून। तर त्या काळात मला कुठलीही सूचना न देता की आता कामावर नको येऊ बाबा तू, आणि कुठलाही आरोप लावतात की तुझी गाडी आहे, तुझी प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स आहे, तू कामावर आता यायचं नाही। हे सुपरवायझर बी फोन करतात आणि कुठलीही कल्पना पण नाही दिली मला की आजपासून तू कामाला ये किंवा नको येऊ, आणि डायरेक्टच घरीच राहा। आणि रिझन मागाय गेलं तर पुढे यायचं नाही, दमदाटीशाही। आता काय मागण्या काय आहेत? आता माझी मागणी एकच आहे की माझा पगार थकलेला आहे तो मला मिळावा, आणि दुसरी गोष्ट मला कामावर रुजू करून घ्यावी यावे। तुम्ही जो उल्लेख केलाय आता ते असा प्रकार आहे की तो बँक स्टेटमेंट पण आहे आमच्याकडे की ते प्रायव्हेट हॉस्पिटल मधनं कमिशन घेत आहेत। आता तसली माणसं त्यांना चालतात हे बँक स्टेटमेंट। आता गाडी पण धडकवलेली आहे गव्हर्नमेंटची, त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई कुठलीही केली नाही। गाडी धडकवलेली त्यावेळेसची पण कारवाई कुठलीच केली नाही, महागनं जाऊन बसला ठोकले। आता हे माणूस ड्रिंक पण करतो, कमिशन वर दुसऱ्या माणसांना कॉल बी देतो ही गाडी धडकलेली। ह्या प्रकार असा असतो, यांचं सारखं सतत टॉर्चर करणं, चांगले जे माणसं काम करत असतात त्यांना सारखं टॉर्चर करणं आणि दमदाटीशाही सारखे करत राहणे। दादांनी ह्या बाबतीत पूर्णपणे दखल घ्यावी। आम्ही सर्व वोटिंग इथे केलेलं आहे दादांना पण। आता असे सारखे वारंवार धमक्या दमदाटी काम करताना येत असतील तर दादांनी पूर्ण क्षमतेत लक्ष घालावे ह्या गोष्टीत, एवढीच मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट, मला कामावर रुजू करून घेण्यात यावे।